हनुमान मंदिरकडे चालला. जात जात तुम्हाला मी दाखवतो हनुमान मंदिर कसं आहे काय नाही. सिद्धेश्वरचा रस्ता आहे. तुम्हाला जर दुसरं कुठलं मंदिर वगैरे काही पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा. अरे मित्रांनो का मासे, थांबा थांबा मासे दाखव. ये मासे, ये मछली है क्या? मछली रहती है पालने वाली। अच्छा कितने का है ये? 350 350 का? मतलब ये पूरा आता है क्या? पूरा सेट आता है। कितने इसमें कितने दो मछली? मछली पूरा सेट। 2 मासे आहेत आणि पूर्ण सेट आहे 300 रुपये. 300 ला ना? 350। 350 म्हणजे 350 रुपयाला पूर्ण आहे. हो काय बघितलो का मित्रांनो कसले त्याने ते मासे घेतले होते. कसं जड होतंय का नाही की काम आहे त्यांना. पाणी एवढं मोठं ही राहते. त्यांना बोलत आता जरा. काय चाललंय? काय नाही. कुठं चाललास? इकडे चालला कामावर. ही 60 फूट रोड आहे आणि आता इथून सरळ असंच चालला. थोड्या बाजूला इकडे गेलं मधी डाव्या हाताला आता वळलं का पुढे गेल्यावर कोपऱ्यातून ते हनुमान मंदिर भेटते. बघूत आता कसं आहे तिथं काय काय नाही. आज उघडं आहे का बंद आहे काय माहित नाही आपल्याला. बघूत तिथं गेल्यावर कळेल. आता आलं बघा मित्रांनो का. आता इथून तिकडं खाली डाव्या हाताला वळायचं. इकडं हो का, इकडं वळालं की हनुमान मंदिर येतंय. आता मी तिकडं साईडला लावतो सायकल. पुढंच आहे मंदिर तुम्हाला दाखवतो. रस्ते लय खराब झालेत बघा. आता मी तुम्हाला मधून पण दर्शन दाखवणार आहे मित्रांनो हनुमानजीचं. चला आता आपण बघूत मधून. हो का कसले दरवाजे आहेत बघा. हो का एकदम लाकडाचे असे. इथं गणपतीचं हो का हे आहे बघा चित्र रेखाटले बघा मित्रांनो. बघा हे कसलं आहे. एकदम जुनं 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 हनुमान मंदिर आहे. आपण ह्याची माहिती पण घेऊता त्यांच्याकडून किती जुनं आहे काय नाही. चला मित्रांनो आता आला आपण हनुमान मंदिर मध्ये. आपण घेऊता दर्शन. मित्रांनो इथं हनुमान मंदिर मध्ये आलो ना. हनुमान मंदिर मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकडं डाव्या हाताला ना विठ्ठल आणि रुक्माई यांचं छोटं मंदिर दिसतंय. ते आपण तुम्हाला दाखवतो आता. बघावं का इथं असं कासव आहे. त्याच्यावर श्री असं नाव वगैरे लिहिलेलं आहे. तो का पांचाळ वगैरे नाव लिहिलेलं आहे. हो का विठ्ठल रुक्माईची बघावं का मूर्ती. किती सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो. बघा खालून दाखवतो. बघा मित्रांनो एकदम रिअल रिअल वाटलाले. बघा बघा मित्रांनो. बघा का मित्रांनो श्रीरामजी चंद्र आणि माता जानकी. बघा का मित्रांनो भव्य आणि दिव्य स्वरूपाचे असे आपले हनुमानजी. बघा मित्रांनो किती मस्त इथलं सगळं वातावरण आहे. मग हे मंदिर कधी असं उघडत नाही का? संध्याकाळी रोज संध्याकाळी उघडते. सकाळी उघडते. किती वाजता? 7 वाजता. 6:30 ला. तर मित्रांनो 6:30 वाजता ही मंदिर इथल्या मध्ये आता आहे. कुलूप दिसायले तरी पण मी तुम्हाला मधून थोडस कॅमेरा झूम करून दाखवलं. सकाळी 6:30 वाजता ही मंदिर उघडतंय. मग आता इथं पुजारी नसल्यामुळे सध्याला ही बंद आहे. जर पूर्ण खुल्लं असतं तर मी तुम्हाला मधून पूर्ण असं फिरून वगैरे तुम्हाला दाखवलं असतं. बाकी मंदिर एकदम चांगलं आहे. आपण इथलं बघूता काय विचारूता आणखीन माहिती याची स्थापना कधी झाली काय सगळं आपण विचारूता. इथं कधी कधी भोग लागते काय काय होते हे सगळं आपण विचारून घेऊता मित्रांनो ह्यांना. मित्रांनो जे आपल्याला माहिती सांगणार आहे तर ते थोडस आता सध्याला पूजा करायला आले. तर मग आपण काय करू थोडं जरा मंदिरचा महागलला भाग आहे. आता ते मी फिरला तो काही सगळा महागलचा भाग आहे मंदिरचा. आणि आता ह्या मंदिरमध्ये इथे एक बॅनर दिसलाय बघा हनुमानजीचे. बघा मोठं लट असं बॅनर आहे. इथं बाजूला का
महादेवाचे शिवलिंग पण आहे मित्रांनो. तुम्हाला शिवलिंग दाखवतो बघा ते. हो का मित्रांनो, वरून एक थोडं थोडं थेंब 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 पाणी पडलाले शिवलिंग वरती. आणि नाग साईडला ठेवलं तर म्हणजे पहिली पिढी झाली, दुसरी पिढी झाली ना, तिसरी पिढी म्हणजे इतिहास थोडासा जे सासऱ्यांना वगैरे त्यांना माहित असेल आता इतिहास थोडा. म्हणजे ती पाठी बी वाचले होते, नाव आमची होते त्या गल्लीतले होते. म्हणजे बाकी त्यांनी सगळ्यांनी थोडं थोडं देणगी वगैरे मंदिरची उभारणी केली. पुन्हा हे झालंय बघा मित्रांनो. आता ही लय जुनं मंदिर निघालं इथं. म्हणजे इतिहास पण जास्त जणांना माहित नाही. आता आजी एवढा वयस्कर आहे, त्यांना बी माहित नाही. त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत आले हे मंदिर. म्हणजे फारच जुनं आहे हे मंदिर. जुनं आहे. जागृत देवस्थान, महाआरती होते. म्हणजे आता जी काच तिथं बसवलं तर तिथं सगळं लिहिलेलं होतं का? तिथं नाही बेटा, वरी लिहिले का? काय दोन-तीन वर्ष काच आता बसले नाही इथं लिहिलंय काय तर. पण ह्याच्यावर सण किती मध्ये बसवलंय बनवलंय मंदिर काय लिहिलेलं नाही मित्रांनो. म्हणजे सगळ्यात आधी ही छोटी मूर्ती बसवलेली होती, पुन्हा मग इकडली ही साईडची ही मोठी मूर्ती बसवली. बर. आता बसले हे महादेवाची ते आता 2 वर्ष झालं. इथले पुजारी फक्त सकाळीच येते, पुन्हा मग नाही दिवस. रोज संध्याकाळी महाआरती असते. आज पूजा राहते, वाढून राहते संध्याकाळी शनिवारी दर शनिवारी आरती होते मोठी. किती वाजता होते आरती? पावणे 8 वाजता. बर बर. गाठ पडते माहिती भेटते. बरोबर. तर मित्रांनो, आपण आता भेटू तर रात्री 8:30 वाजता. पावणे 8 वाजताच येतो मी इथं. का बरं तर आपल्याला पावणे 8ला आपण इथे येऊ, म्हणजे सगळ्याची आपल्याला माहिती भेटेल. इथं काय झालं होतं, कसं झालं होतं, या मंदिरला स्थापना कोणी केली, मेन कोणीतरी एखादी पुढारी असेल ज्याने हे मंदिरची उभारणी केली, आपण जाणून घेऊता. चला तर मित्रांनो, आपण मंदिर मध्ये आला होता. आरती इथं सुरू झाली. आपण इथली आता माहिती घेणार आहे पुजारी काकांकडून. आपण इथं कधी काय झालं होतं काय नाही याची सगळी माहिती घेणार आहे. आता थोडस इथं साऊंड वाजतंय, याच्यामुळे आपल्याला माहिती आहे. थोडस माझा आवाज क्लिअर येत नसत तर आपण थोड्या वेळानं घेऊता. तर आवाज बंद झाल्यानंतर घेता. ओम श्री हनुमंताय नमः. 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 तर या मंदिरमध्ये आता आपण पुजारी जे आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊता. चला तर मला आपण त्यांना विचारू की इथं मंदिरची स्थापना कशी झाली, कोणी कोणी या मंदिरला पायाभरणी केली, या मंदिरचं सगळं कसं झालं आपण सगळं जाणून घेऊता. चला. तर भैया, आपले जे मंदिर आहे इथलं आता मी असं ऐकलं की हे सगळ्यात मोठं जागृत मंदिर आहे. सगळ्या आपण सकाळी आलो होतो, इथले पूर्ण व्हिडिओ शूट झाले. तर आता फक्त या मंदिरची काही इन्फॉर्मेशन घ्यायची राहिली होती. इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तर या मंदिरला बांधण्यासाठी
कोणी मदत केली किंवा या मंदिरला वैयक्तिक खर्चातून बांधलंय की हे मंदिर प्रायव्हेट आहे की लोकल आहे हे असं आम्हाला जाणून घ्यायचे. तर या मंदिरचं कसं आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता का? नमस्कार, मी हरी तपासे. या मंदिरामध्ये शृंगार प्रमुख म्हणून असं माझ्याकडे दायित्व आहे. आणि हे मंदिर अनादी कालापासून या ठिकाणी आपल्या मारुतीरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन आहे. या काही वर्षाखाली 100 ते 150 वर्षाखाली या ठिकाणी काही नव्हता, हा भाग काही नव्हता, संपूर्ण यावर शेत होतं. जुनी मूर्ती होती हनुमंतरायाची, त्याला आता शेंदूर राहून भरपूर भलताच आकार आलेला आहे. आणि ह्या मंदिरासाठी जे खर्च किंवा याच्याजवळ जीर्णोद्धारचं काम झालेलं आहे तो इथल्या सकल हिंदू समाजाने केलेला आहे. त्याच्यासाठी म्हणजे कोणी वैयक्तिक असा खर्च दिलेला नाही, जागा पण एकाची आहे. आणि जो खर्च आहे बांधकामास तो सकल हिंदू समाजाने या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे सगळं पब्लिक प्रॉपर्टीमध्ये आणि पब्लिकांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. अगदी बरोबर. हे सगळं जे आहे ना पब्लिक प्रॉपर्टी आहे. त्या ठिकाणी मारुतीरायाला कोण वैयक्तिक असं दिलेलं नाही, सगळे हिंदू समाज म्हणजे आपले हिंदू लोक एकत्र होऊन केलेलं काम आहे. तर मित्र आहेत, असं रोज असं आरती वगैरे कुण्या टायमाला होते, सकाळपासून काय टायमिंग काय आहे? सकाळी 6च्या आधी प्रभूंचा आम्ही स्नान करून येतो. सकाळचे स्नान झाल्यानंतर त्यांचा शृंगार जो होईल तो शृंगार होतो, आरती होती सकाळची. मंदिर 12 वाजेपर्यंत खुलं असतं आणि रात्री 7ची हरिपाठ झाल्यानंतर रात्री 7ची आरती होती. त्याच्यानंतर शनिवारची महाआरती म्हणून असतो. शनिवारच्या महाआरतीमध्ये या ठिकाणी 500 लोकांची ती पब्लिक असते. आज भयांनी बघितलं आहे, शनिवारच्या आरतीला भय आलेले आहेत. या ठिकाणी असती पब्लिक. आणि त्या ठिकाणी शृंगार पण आता भया दाखवते तुम्हाला, नीलकंठेश्वर भगवानाचा तिथे शृंगार असतो, तो शृंगार आम्ही करतो. ठीक आहे. आणि आपल्यामध्ये आता मंदिर आहे, तर मंदिरमध्ये प्रत्येक जागी आता वेगवेगळे असे काही सणवार असतात ज्या दिवशी इथे भोग लावले जातात. ते कधी असतात भैया? सणवार आता बघा, एकादशी असे आपले विविध सण येतात ना. हिंदू समाज हा असा आहे की प्रत्येक 2 दिवसावर सण येत राहतात. प्रत्येक 2 दिवसाला निवद म्हणा, अभिषेक चालू असतात. श्रावण सोमवार तर फुलाभिषेक असतात. अभिषेकाला आमचे गुरुजी पण तंबून जातात, एवढे अभिषेक इथे या ठिकाणी होतात. कारण की कसं आहे माहितीये का, सायगलीचं संपूर्ण असं एका समजा सायगली एक गाव आहे, त्या गावाचं ग्रामदैवत म्हणून श्री वीर हनुमान मारुतीरायाला आपण ओळखतो या ठिकाणी. तर मित्रांनो, आज आपण इथली माहिती घेतली पूर्ण. या पूर्ण माहिती आता आपल्याला भैयांनी दिलेली आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. इथला आज आपण साळेगल्ली परिसरातला हा व्हिडिओ घेतलाय. वीर हनुमान मंदिर या ठिकाणचं नाव आहे. तुम्ही येऊ शकता, इथं व्हिजिट करू शकता. अत्यंत हा जागृत मंदिर आहे. चालतंय, तर मग आपण भेटूत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.